आदेश आले, अफवा आल्या, रंगीबेरंगी झेंडे आले, दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले, धर्मासाठी कडवे आले, मतांसाठी भडवे आले, दंगल पेटली, घरं पेटली, हलक्या मेंदूचे पेटून उठले, गाड्या पेटल्या, काचा फुटल्या, यात माणसाचं मरण झालं, ब्रेकिंग न्यूजला कारण झालं, पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जेलात गेले, त्यांना जामीन द्यायला कोण आले? धर्मवाले की झेंडेवाले आले, मायबाप आणि भाऊ, चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. हे जे काल झालं त्यात फक्त गरिबाचं हाल झालं, पोलिसांनी हुडकली, त्यात सगळी पोरं अडकली, मग दाखल केस, दाखल शिक्षा, मग कशाची शाळा आणि कशाची परीक्षा. मग पोलीस स्टेशनात गाड्या आल्या, दंगल पेटवणारा भाड्या आला, त्यांची आपापसात मीटिंग झाली, आतल्या आत सेटिंग झाली, पैशानं कोडी सुटली, पुढाऱ्यांची पोरं सुटली. असं घडतं दंगलीच्या भोवताल, पेटवणाऱ्यांची सुटतात आणि भाकरीसाठी मोहताल बाकीची होतात. कवी डॉक्टर स्वप्नील चौधरी यांची ही कविता आठवण्याचं कारण म्हणजे नागपूर नंतर नाशिक मध्ये दंगल पेटली.